तर कालचा ब्लॉग कंटिन्यू करते। रात्रीच्या जेवणाला भाज्या बघा, आज नवीन केलेलं आहे भेंडी फ्राय केलेली आहे आणि ताईकडून एक भाजी आले, एक बहिणीकडून आलेली आहे। आज आहे शनिवार, त्याच्यामुळे आमच्याकडे कढी होते। तर आणि हा बहिणीने ना कारलं फ्रायची भाजी पाठवली, मला ही आवडली, मी नक्की ती ट्राय करेन। सगळ्यात आधी काय केलं माहिती आहे, भेंडीना दुपारी स्वच्छ धुवून ठेवलेली, साफ पुसून वगैरे ठेवली आणि हे असे काप करून मोठ्या ताटामध्ये स्प्रेड करून ठेवलेलं। असं सगळ्यांना वाटतं की ना भेंडीना असं गिळगिळीत होते, पण ह्यानी तर आता जे मी प्रकार दाखवेल ना त्यांनी तर गिळगिळीत होतच नाही आहेत। आणि दुसरी गोष्ट, कांद्याची जी साईज आहे ना ती बारीक नाही कापायची, आपल्याला मोठी कापायची आहे। तर मुलांसाठी मी बनवणार आहे ना, त्याच्यात कांदा बिंदा टाकणार नाही, ते असेच फक्त डीप फ्राय करून घेणार आहे सगळं मटेरियल लावून। आणि आम्हाला कांदा वगैरे टाकून करायचे ना तशी। तर आता जास्त वेळ न घालवता चला मी याच्यामध्ये काय काय टाकले सांगते। थोडीशी हळद टाकून घेतले, लाल तिखट मसाला टाकून घेतलेला आणि गरम मसाला टाकलेला आहे। याच्यात ना आमचूर पावडर टाकलात ना किंवा चाट मसाला तरीही चालेल। तर बेसन पीठ 2 चमचे टाकलेले आणि छान असं हलवून घेतलेलं आहे। आता तुम्ही बोलाल मी पिशवी का लावली, तर ना चिकट होईल आणि मेन म्हणजे ना माझ्या बोटाला थोडंसं कट झालेलं, तर हा मसाला लागला ना तर पुरा आगाग होईल ना, म्हणून मी काय केलं पिशवी लावून हे मिक्स करून घेतलेलं आहे। ह्याच्यामध्ये 2 चमचे तुम्ही तांदळाचं पीठही टाकू शकता, मी टाकलेलं आहे। आणि तांदळाच्या पिठाने काय होईल माहिती आहे, कुरकुरीतपणा त्याला येईल। तर छान असं नाही एकजीव करून घ्यायचं आहे। थोडंसं लेमन म्हणजे लिंबू अर्धा लिंबू तरी त्याच्यावर स्प्रेड करून घ्यायचा आहे। जर तुम्ही आमचूर पावडर नाही टाकलात ना तर तुम्ही ते स्प्रेड करून घेतलात तरी चालेल। आता कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवते। मी काय करते, भजी तळून झाली ना तर ते तेल ना असं गाळून ठेवून देते, जेणेकरून ते नेक्स्ट उपयोगाला आपल्याला पडतात। तर मी तेच तेल आता इथे यूज केलेलं आहे। तर तेल ना गरम होऊन द्यायचं आणि त्याच्यामध्ये जे आपण भेंडी मस्त असं मसाले वगैरे लागून तयार केलेले आहेत ना, तर ते आता आपण त्या तेलामध्ये टाकणार आहोत। आणि मी सांगू तुम्हाला, इथे ना काही गिळगिळीतपणा होत नाही का भाजी एकमेकांना चिटकती नाही, छान असं खरपूस आपण आता भाजून घेणार। तर ही भेंडी फ्राय झाल्यानंतर आपण परत तेल घेणार आहोत आणि ह्याच्यामध्ये आता जिरं, मोहरी आणि खूप सारा असं लसूण टाकणार आहोत। तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्यावर ठेवा, कारण मी ऑलरेडी भेंडीमध्ये मीठ आणि मसाला योग्य तो हवे ना तेवढाच टाकलेला आहे। आणि तुम्हाला मी मगाशी सांगितलं की कांदा आहे ना थोडासा मोठाच असा कट करा, बारीक कट करायचं नाही आहे। जिरं मोहरी ऑप्शनल आहे, तुम्हाला हवे असेल तर टाकू शकता, नाही टाकलं तरी चालेल। तर मी जिरं टाकलेलं आणि लसूण टाकलेलं आहे। तर लसूण ना असं लालसर होईपर्यंत छान असं भाजून घ्यायचं आहे आपण। कढीपत्ता असेल तर कढीपत्ताही टाकू शकता, आता सध्या तरी माझ्याकडे अवेलेबल नव्हता म्हणून मी टाकलं नाही आहे। तर इथे बघा एवढी छान लसूण खरपूस भाजल्या गेलेली आहेत ना, तर ही भाजीमध्ये नंतर खायला खूप छान लागते। तर कांदा बघा आपण वाटपाला जसं कापून घेतो ना तसं कापून घेतलेला आहे आणि आता हा छान गुलाबी कलरचा होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। तर थोडंसं ना मी हिंग ॲड केलेलं आहे ह्याच्यामध्ये। तर हळूहळू इथे कांद्याचा रंग बदलत चाललेला आहे आणि आता आपण जी भेंडी फ्राय केली ना ती टाकून घ्यायची आहे ह्याच्यामध्ये। अजिबात भेंडीला गिळगिळीतपणा आलेला नाही आहे। मुलं ना कांदा ह्याच्यातला मोठा आहे दिसण्यात येईल ना तर खाणार नाही, त्याच्यामुळे मी वेगळी भेंड फ्राय जे आधी भेंड फ्राय करून ठेवलेलं ना ते मी मुलांसाठी काढलेलं आहे आणि आम्ही घरातल्यांसाठी आम्ही असं केलेलं आहे। तर ह्याच्यामध्ये थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे, 1 चमचा आणि चाट मसाला टाकलेला आहे। तर छानपैकी भेंडी फ्राय झालेली आहे, 2 प्रकार दाखवले गेलेले आहे त्याच्यामध्ये। तर ही व्हिडिओ कशी वाटली ही कमेंट्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून येणारे व्हिडिओचे अपडेट सगळ्यात आधी तुमच्याकडे येईल। तर चला लवकरच श्रावण चालू होणार आहे, उद्या आहे रविवार, त्याच्यामुळे सगळ्यांकडे गट्टारी नक्की असेल, तर त्याची तयारी करायची मला आता। बाय, टेक केअर, काळजी घ्या।